मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रज भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते व त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता मजबूत केली. चला तर मग आपण आज आपल्या या पाठामध्ये इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम याचा आपण अभ्यास करूया. पहिला मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहेच. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापारांच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना मोठा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मात्र मैत्रीचे झाले, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. दुसरा मुद्दा आहे इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यांचा जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 या काळात मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. दुसरा मुद्दा आहे तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेल्लेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. या करारानुसार नंबर 1, भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. नंबर 2, त्यासाठी काही अटी घातल्या. नंबर 3, भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. नंबर 4, त्या लष्करांच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. नंबर 5, त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे. नंबर 6, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा. अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेंच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेतले व हिंदुस्थान संपूर्ण जिंकला. तिसरा मुद्दा आहे छत्रपती प्रतापसिंह.
पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्यांची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अधिकाऱ्यांविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 साताऱ्याचे राज्य खालसा केले. बघा, या ठिकाणी शब्द आलेला आहे दत्तक. आधीच्या काळामध्ये जर राजांना मूल नसेल, त्यांच्या गादीसाठी वारस नसेल, तर ते दत्तक घेत असत, म्हणजेच दुसरीकडून मुलगा म्हणून घेत असत. त्याला आपण दत्तक असे म्हणतो. हे जे दत्तक विधान होते, दत्तक त्यांचा कायदा होता, हा त्या लॉर्ड डलहौसीने नामंजूर केला आणि साताऱ्याचे राज्य खालसा केले. छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी संपूर्ण शहराला पुरवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्याचे पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे रोजनिशी स्वतः लिहित असत. चला तर मग आता बघू ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. त्यात नंबर 1, दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. आता बघा, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? 2 प्रकारची शासन व्यवस्था किंवा 2 प्रकारची राज्य करण्याची व्यवस्था. बघा, ती कशा प्रकारची होती? महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्याकडे घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. बघा, 2 प्रकारची व्यवस्था इथं अस्तित्वात आली. कशी आली? पहिला पॉईंट आहे, महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्याकडे घेतले. खऱ्या अर्थाने महसूल आणि शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम सगळे एकाचेच असते, परंतु या ठिकाणी 2 प्रकारची व्यवस्था आपल्याला दिसतोय. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्याकडे घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाला दिले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. नंबर 1, सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. नंबर 2, भारतातील व्यापाऱ्याचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. असे दुष्परिणाम दिसून आले. चला तर मग आता बघूया पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार
या ॲक्टनुसार लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास भागावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती देण्यात आली. 1884 पिटचा भारताविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लिमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लिमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. त्यामध्ये मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. चला तर मग आता बघूया मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्याने खाजगी व्यापार करू नये यासाठी त्याने काही नियमसुद्धा बनवून दिले आणि त्यासाठी त्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा त्या जिल्ह्याचा प्रमुख ठेवले. जिल्हाधिकाऱ्याचे कार्य कोणते होते बघा? महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी होती. अधिकाऱ्यांची भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे नेमणूक केली जात होती. चला तर मग बघूया लष्कर व पोलीस दल. लष्कर व पोलीस दल यांचे कार्य. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजाविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची महत्त्वाची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाची महत्त्वाची कामे होती. न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यांसाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारांसाठी उच्च न्यायालय स्थापन केले. अशा प्रकारे न्यायव्यवस्थासुद्धा इंग्रजांनी भारतात सुरू केली होती. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकालेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच एक कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीतसुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत असत. अशा प्रकारचे दोष याही पद्धतीमध्ये होते. चला तर मग आता बघूया इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासूनच भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय
संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मात्र मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. मित्रांनो, पाठ फार मोठा असल्यामुळे या पाठाचे 2 भाग करणं गरजेचे आहे. पहिल्या भागामध्ये काही परिणाम आपण बघितले, दुसऱ्या भागामध्ये उर्वरित परिणाम आपण बघणार आहोत.